क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। धुळे जिल्ह्यामध्ये यंदा पावसाने लवकर सुरुवात केल्यामुळे यावेळी भाजीपाल्याचे दर हे गगनाला भिडले आहेत। यंदा पावसाळ्याने मे महिन्यातच सुरुवात केली आणि त्यामुळे जे काही भाजीपाल्याचे दर हे गगनाला भिडले आहेत। जो भाजीपाला 30 ते 40 रुपये किलो मिळायचा असा भाजीपाला हा आता 70 ते 80 रुपये 100 रुपयापर्यंत भाजीपाल्याचे दर गेलेले आहेत। आपण धुळे शहरातील पाचकंदील परिसरातील या भाजी मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि या भाजी मार्केटमधील जर आपण बघितलं तर या ठिकाणी वांगे असतील, टमाटे असतील, भेंडी असेल, मिरची असेल यांचे भाव गगनाला भिडले आहेत। पाऊस पडल्यानंतर ग्रामीण भागातला भाजीपाला मोठ्या प्रमाणात खराब झाला आणि आवक कमी झाल्यामुळे याचा परिणाम या ठिकाणी बाजारपेठेवर झालेला आहे। भाजीपाला 40 ते 50 रुपये किलो असताना हा भाजीपाल्याचे दर दुपटीने वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट या ठिकाणी बिघडलेले आहेत। गेल्या महिन्यामध्ये अत्यंत स्वस्त भेटणारा भाजीपाला हा महाग झालेला आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबियांनी भाजीपाला तरी खर्च करायचा की नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। कारण पावसाळा लवकर सुरू झाला आणि जे काही ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचा या ठिकाणी लागवड केली जाते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे या अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं आणि त्यामुळे भाजीपाल्याची आवक या बाजारपेठेत झाली आणि त्यामुळे हे नुकसान झालेलं आहे। त्यामुळे आता भाजीपाल्याचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। मनीष माचोळे, TV9 मराठी, धुळे।